गेल्या काही वर्षापासून मुंबई, पुणे आणि राज्यांच्या इतर शहरांमध्ये मोठा वाजा असलेल्या महेश ट्युटोरियलच्या क्लासेसचे शाखा आहेत त्या अचानकपणे बंद झाल्या आहेत. मी सध्या दादर येथील शाखेजवळ आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी ही पण शाखा आहे जी ती बंद झालेली आहे. महेश ट्युटोरियल्सच्या गेल्या काही वर्षापासून खाजगी कोचिंग क्लासेस देणारी लोकप्रिय संस्था म्हणून जी आहे ती ओळख होती. 12वी नीट परीक्षा, जेईई आणि विविध स्पर्धांसाठी आणि CBSE व ICSE या मंडळाच्या 8वी ते 10वी अशा विद्यार्थ्यांच्या महेश ट्युटोरियल्स क्लासमध्ये जे आहे ते नाव होतं. या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला की आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला चांगले गुण हमखास मिळणार अशी खात्री ती पालकांना असायची. त्यामुळे अनेक पालक लाखो रुपये फी भरून आपल्या मुलांना क्लासेसमध्ये टाकायचे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईपुरतं मर्यादित असलेलं महेश ट्युटोरियलचा पसारा आता राज्यभर पसरला होता. गेल्या 38 वर्षापासून ही संस्था शैक्षणिक कार्यरत आहे आणि साहजिकपणे इतकी नामवंत संस्था अचानक बंद झाल्याने सगळ्यांना अचानक धक्का बसला आहे. जी माहिती मिळते आहे त्यानुसार महेश ट्युटोरियल्सने विद्यार्थी आणि पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या क्लासेसच्या शाखा बंद केल्या आहेत. त्यासाठी ही संस्था दिवाळखोरीत असल्याचं सांगितल्याचं जे कारण आहे ते दिलं जातं आहे. 7 जुलैला सर्व ज्या शाखा आहेत त्या तातडीने ज्या आहेत त्या बंद केल्यात. एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानंतर शाखा बंद करण्यात आल्या आहेत आणि 10 जुलैपासून महेश ट्युटोरियलतील राज्यातील सर्व शाखा आहेत त्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबईतील या विद्यार्थ्यांना अरिहंत अकॅडमीमध्ये सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची यंदाची फी जी अगोदरच भरली होती, या कारणाने आता पैशांचं काय होणार असा प्रश्न आहे तो आता जे ते या पालकांसमोर पडला आहे. त्यामुळे महेश ट्युटोरियल्सनी जे ते ह्या शाखा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत जे शिक्षक होते त्यांनाही जे ते त्यांचंही भविष्य आता अंधारात पाहायला मिळतं आहे. एकंदरीत ह्या शाखा का बंद झाल्या याबाबत अद्याप महेश ट्युटोरियल्सकडून जे ते कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.